आपण विचार करूया की एखाद्याने नुकतंच एक छोटंसं बेकरीचं दुकान सुरू केलंय. बजेट अगदी मर्यादित आहे आणि सगळं काही ती व्यक्ती एकटीच सांभाळते. पण समोरच्याच रस्त्यावर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडची चकचकीत बेकरी उघडते. बापरे, मग स्पर्धा कशी करणार? अगदी हाच प्रश्न पडतो. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे जाहिरातींसाठी लाखो रुपये असतात. आपण नेहमी विचार करतो की या कंपन्या छोट्या व्यावसायिकांना खाऊन टाकतील. बरोबर. पण आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की एकाकी व्यावसायिकांसाठी म्हणजे सोल प्रोप्रायटर्ससाठी त्यांचा लहान आकार हाच त्यांचा सर्वात मोठा फायदा कसा ठरू शकतो. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. म्हणजे कसं आहे, मोठ्या कंपन्या या विशाल वटवृक्षांसारख्या असतात. त्यांचा पसारा प्रचंड असतो. नक्कीच. पण छोट्या व्यावसायिकांची खरी ताकद त्यांच्या मुळांमध्ये असते, जी स्थानिक मातीत खोलवर रुजलेली असतात. म्हणजे मोठं आर्थिक वादळ आलं तर पण खोलवर रुजलेली मुळं तग धरून राहतात. त्यामुळे मोठ्या जाहिरातींच्या मागे न धावता हा जो स्थानिक विश्वास आहे ना, तो मिळवणं हेच सर्वात प्रभावी पाऊल असायला हवं. पण आजकाल प्रत्येकजण म्हणतो की इंस्टाग्रामवर व्हायरल व्हा किंवा ग्लोबल व्हा. हो ना. मग एखाद्याने फक्त आपल्या आजूबाजूच्या 4 गल्ल्यांवर लक्ष का केंद्रित करावं? व्हायरल होण्यात जास्त फायदा नाही का? बघा, व्हायरल होण्याने तुम्हाला लाईक्स नक्की मिळतील, पण कस्टमर्स मिळतील याची काही शाश्वती नसते. अच्छा, म्हणजे लाईक्सने गल्ला भरत नाही. अगदी बरोबर. स्थानिक पातळीवर काम केल्याने ट्रस्ट डेन्सिटी वाढते, म्हणजे विश्वासाची घनता. लोक एखाद्या अदृश्य ब्रँडपेक्षा त्यांच्या ओळखीच्या माणसावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळेच वर्ड ऑफ माउथ केवळ घडून येण्याची वाट बघायची नाही. मग ते स्वतः घडवून आणायचं? हो, ते इंजिनियर करणं गरजेचं असतं. गुगल मॅप्सवर अचूक नोंदणी करणं, परिसरातील लक्षवेधी साईनबोर्ड्स किंवा हातात पडणारी पॅम्पलेट्स. हे उपाय थोडे जुने वाटत नाहीत का? वाटतात, पण ते एका विशिष्ट सूक्ष्म भौगोलिक क्षेत्रात तुमची सतत उपस्थिती दर्शवतात. लोक रोज ते बघतात. खरंय. ग्राहकांना सवय लावण्याबद्दल एक उत्तम रणनीती आपण वापरू शकतो. समजा एका स्थानिक किराणा दुकानाने 500 रुपयांच्या खरेदीवर 50 रुपये सूट अशी ऑफर दिली. खूप साधी ऑफर आहे ही. वरवर पाहता तसंच वाटतं. पण यामागील मानसशास्त्र असं आहे की ही ऑफर ग्राहकाच्या मनात प्रवेश मिळवण्याचा एक लो बॅरियर एंट्री पॉइंट तयार करते. अगदी अचूक. एकदा तो ग्राहक दुकानात आला की पुढचं काम तुमचा स्वभाव आणि तुमची सर्व्हिस करते. आणि यासोबतच मित्राला रेफर करा आणि 10% सूट मिळवा अशी योजना आणली तर? अरे वाह, ही तर खूपच प्रभावी योजना आहे. यात तुम्ही तुमच्या ग्राहकांनाच तुमचे सेल्समन बनवता. बरोबर. मोठ्या ब्रँड्सना मार्केटिंग टीम नेमावी लागते. हो, आणि इथे तुमचा ग्राहकच तुमच्यासाठी मार्केटिंग करतो, कारण त्याला त्यातून थेट फायदा मिळत असतो. स्थानिक विश्वास एकदा निर्माण झाला की मग तुम्ही डिजिटल माध्यमांचा पुरेपूर फायदा घेऊ शकता.